नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. 2025 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? थोडासा व्हिडिओ पॉज करा आणि मला याचं उत्तर सांगा. इंडिया, रशिया, चायना आणि ब्राझील कोणाकडे होते? तर ह्याचं उत्तर काय आहे? तर ब्राझील आहे. कोणाकडे होती? 2025 ची जी काय आपली जी ही होती अध्यक्षपद चेअरमनशिप होती ती ब्राझीलकडे आहे. 2026 ची कुणाकडे आहे असं विचारलं तर इंडियाकडे आहे. सध्याचं उत्तर काय लक्षात ठेवायचं? 2025 ही ब्राझीलकडे होती. ओके, सो थोडीशी आपण माहिती घेऊया यांच्याबद्दल. ब्रिक्स काय आहे? तर ब्रिक्स काय आहे? एक ब्रिक असे ऑर्गनायझेशन आहे जी आपली काय करते, साऊथ एशियामध्ये काय करते, महत्वाचा रोल प्ले करते. जी स्थापना 2026 मध्ये झालेली, 2006 मध्ये झालेली आहे. पहिली परिषदेची 2009 ला मध्ये रशियामध्ये, साऊथ आफ्रिका याच्यामध्ये 2011 ला सामील झाली आणि त्याचं नाव पडलं ब्रिक्स. ओके, आर्थिक सहकार्य करणे वगैरे विकसनशील देशांमध्ये. एकूण सदस्य आहे त्याच्यामध्ये 11 आहेत. पहिले ब्रिक्स, नंतर ट्रिक लक्षात ठेवायची ICU, इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE, इंडोनेशिया आणि सौदी अरेबिया. ओके, असे 11 देश आहेत. ब्रिक्स आणि ICU असे ट्रिक लक्षात ठेवा. पुढे महत्वाचं आहे, याच्यामध्ये एक बँक आहे. ह्या 5 देशांची आणि आता हे 11 देशांची काय एक बँक आहे, त्याचं नाव आहे न्यू डेव्हलपमेंट बँक, जिची स्थापना 2014 मध्ये झालेली आहे. कार्यारंभ 2015 मध्ये. मुख्यालय महत्वाचं आहे शांघायला चायनामध्ये आहे. विकसनशील देशांमध्ये पायाभूत सुविधा आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे हे यांचं महत्वाचं काम आहे. आणि डॉलरला एक थोडंसं काय करणे, काउंटर करणे, म्हणून ब्रिक्सची काय केली जाते, चलन बनवलं जाते. इथे महत्वाचा क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो की ब्रिक्स 2026 कुठे होणार आहे? ब्रिक्सची 2026 ची कॉन्फरन्स आहे ती इंडियामध्ये होणार आहे. चेअरमनशिप इंडियाकडे आहे. भारताने 1 जानेवारी 2026 पासून अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. 18वी ब्रिक्स समिट न्यू दिल्लीला होईल. कशावर फोकस आहे तर ग्लोबल साऊथ, मल्टीलॅटरलिझम, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक कॉर्पोरेशन, इन्क्लुसिव्ह कोऑपरेशन, इन्क्लुसिव्ह ग्लोबल गव्हर्नन्स. आणि 2025 ची चेअरमनशिप कोणाकडे होती तर ब्राझीलकडे होती. आय होप तुम्हाला ब्रिक्स बद्दल माहिती झालेली असेल. महत्वाचा पॉईंट आहे, एक्झामला याच्यावर नक्कीच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.